आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघ, हे मी सगळं म्हणतोय म्हणजे मी देवांशला अगेन्स्ट जातोय, त्याला चॅलेंज करतोय असं अजिबात नाहीये. मला नेहमीच वाटत असतं की तरुण मुलांनी पुढे यावं, नाव कमवावं. मी लोकांना नेहमीच एनकरेज करत असतो. पण काय नसई, या प्रोजेक्टबद्दल माझा एक वेगळाच अप्रोच असणार आहे. कारण हे प्रोजेक्ट म्हणजे इंडियामधलं वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट असणार आहे. सई, अगं हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळाल्यानंतर मी बऱ्याच लोकांना रोजगार मिळवून देऊ शकणार आहे. खूप गरीब माणसांना मी मदत करू शकणार आहे. सई, अगं माझे खूप प्लॅन्स आहेत ग. अगं ह्या प्रोजेक्टमध्ये माझा फायदा कमी आणि लोकांचं भलं जास्त होणार आहे. त्यामुळे प्लीज तू देवांशला हे टेंडर मागे घ्यायला सांग ना प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. काका तुम्ही काय बोलताय ना ते कळतंय मला, आणि मी तुमचा किती आदर करते हे मला पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आणि तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट जसा महत्त्वाचा आहे ना, तसंच देवांश सरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे हा प्रोजेक्ट. आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी ना ते रात्रंदिवस कष्ट करतात. हे बघा काका, तुमच्यात आणि माझ्या फॅमिलीमध्ये याआधी काय घडलं होतं याची मला खरंच अजून सुद्धा कल्पना नाहीये. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, आणि ते म्हणजे तुम्हा दोघांमध्ये ना एक साम्य आहे. आणि ते म्हणजे तुम्ही जसा इतरांचा विचार करतात ना, तसंच देवांश सर सुद्धा करतात. ते सुद्धा दुसऱ्यांना मदत करण्यासाठी धडपडत असतात नेहमी. काका, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय आणि याची जाण मला आयुष्यभर असणार आहे. पण यावेळी मला माझ्या कुटुंबासोबत आणि देवांश सरांसोबत ना खंबीरपणे उभं राहायचंय. सरांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कंप्लीट होताना मला त्यांना बघायचंय. सॉरी काका, पण प्लीज तुम्ही मला समजून घ्या आता. सई बेटा, तुला कळत नाहीये का? हे बघ, मी जरा स्पष्टच बोलतो. देवांशी कुवत नाहीये हे प्रोजेक्ट कंप्लीट करण्याची ग. तुला तुझ्या नवऱ्याला तोंडघशी पडताना बघायचं तुला. मिस्टर एबी, मी देवांश बोलतोय. देवांश, माझं बोलून झालं नाही अजून. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं पूर्ण नाव देवांश शरद जहागीरदार, आणि मला बिझनेस कोणी शिकवलाय हे तर माहिती असेलच तुम्हाला, नाही?